आशेमध्येच गेला म्हटले. सुख काय मिळालं? आशा जन्म गेला. कसा कसा काय गेला? बालपण गेले, तारुण्यदशी विषय, वृद्धपणे प्रवर्तली. असाच निघून गेला, असाच निघून गेला आमचा, आणि न कळताच निघून गेला. मरेपर्यंत काय आम्हाला कळालं? मग कळल कधी आम्हाला? कळो येईल अंत. साधू संतांचे वचन आहे. तो कधी कळेल? ज्या दिवशी हातात दांडक घेऊन तो समोर उभा राहील. कोण माहित आहे का? तो जेव्हा ज्या दिवशी हातात दांडके घेऊन उभा राहिला, विचारेल काय केलं बाबा तू, मग तेव्हा कळल. कळो येईल अंत. मला काय सांगायचं, बाकी प्रपंचातले सर्व भोग बसलेत आम्ही. असा कोणताच मसाला ठेवला नाही आम्ही खायचा. ठेवलाय का? अशी कोणतीच ब्रँड आणखी सोडली नाही आम्ही ओठाला लावायची. असा कुठला ढाबा सोडला नाही तालुक्यातला आपण आणखी. सोडलाय का? तालुक्यातली संपली, आता तालुक्याच्या बाहेरची सुरू करायची. किती भोग भोगायचे आपण. एक लक्षात घ्या, वाक्य बोलून जातो. भोग कधीच संपत नाही, भोगणारा संपत असतो नेहमी. विषय सेविता तृप्त झाला, संपला विषय. भोक्ता न भुक्ता वयमेव भुक्ता, तपो न तप्ता वयमेव तप्ता, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. शास्त्रकार म्हटले, भोगता म्हणजे भोगणारा भोग भोगत नसतो, भोग भोगणाऱ्याला भोगत असतो. तप करणारा तप करत नाही, तप करणाऱ्याला तापवत असतो. काळ कधीच जात नाही, नेहमी आपण जात असतो. आणि तृष्णा कधीच जीर्ण होत नाही, जीर्ण आपण होत असतो. विडाला दुनिया के जो मजे हैं हरगिज न कम होंगे, दुनिया के जो मजे हैं हरगिज न कम होंगे, चर्चे यही रहेंगे अफसोस हम न होंगे. इथं तेच राहील, इथलं इथं राहील, चर्चा तीच राहील, पण ऐकण्याकरता आपण राहणार. आणि प्रपंच त्यालाच म्हणतात. प्रपंचाने नेहमी इथं जेवढे आले तेवढ्यांना पाठवणी केली, पण तो काही सरकला. आजा गेला पंजा, गेला बाप मसना, देखत देखत नातू पंतू. बाबा उठा उठा जागा, पाठी भयाले. मोठं भय मागे लागलाय. प्रपंच तुमचं आमचं हित करू शकत नाही, किंवा प्रपंचाने हित होता असे सांगणारे मायबापाला सुद्धा आमचं हित माहित नाही असं संत सांगतात. हित नाही ठावे जननी जनता, Stop
नाही ठावे जननी जनका, जननी म्हणजे माता आणि जनक म्हणजे पिता. आपल्या सख्या मायबापाला सुद्धा आपलं हित माहीत आणि खरंच नसतं. कारण मायबाप हे आम्हाला लहानाचं मोठं करतात आणि आम्हाला सांगत असतात आमच्यासारखा प्रपंच कर. काय कर? आमच्यासारखा प्रपंच कर. म्हणजे काय होईल? तुझं कल्याण होईल. फक्त लेकरांना एवढंच विचारलं पाहिजे होतं की आजपर्यंत तुम्ही प्रपंच केलाय, तुमचं कल्याण झालंय का? आजपर्यंत आपण केलंयच ना, थोड्याफार प्रमाणामध्ये केलंय. ह्या गोष्टी ठीक आहेत, हे असल्याच पाहिजे. पण मायबाप हे हित कळणाऱ्या वर्गामध्ये बसत नाही. मग आपलं हित कळतं कोणाला? तर जगाच्या पाठीवरती आपलं हित कळणारा फक्त एकच वर्ग आहे, त्यांना संत म्हणतात. येतो हिताचा कळवळा, पडती काळा हाती, पडती हाती काळा म्हणून येतो हिताचा कळवळा, तुझ्या हिता लागी करीशी वस वस. फक्त संतांना कळतं आपलं हितावरी यावे, कोणी आपुलिया भावे. आणि ते तुकोबाराय सांगतात मनुष्याचं खरं हित फक्त संतांना माहित असतं. आणि म्हणून संत वाङ्मयामध्ये संतांचं वर्णन करत असताना संतांनी संतांना माय बापापेक्षाही मोठं सांगितलेलं आहे. माय बापावनी बहु कृपावंत. माय बापापेक्षा मोठा दर्जा जर कोणाचा असेल आमच्या जीवनामध्ये संतांचा आहे. कारण त्यांना खरं आपलं हित कळतं आणि ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात हित ते हे एक रामकंठी राहे. भगवंताचं तुम्ही नामस्मरण करणं आवश्यक आहे. का? कारण जगाच्या पाठीवरती अमृत जर काय असेल तर ते केवळ आणि केवळ राम नाम आहे, भगवंताचं नाम. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या. भगवंताच्या नामाशिवाय जीवन म्हणजे कसं आहे माहिती आहे का? महाराज म्हटले एखाद्या फुलातून जसा सुगंध निघून जावा आणि मग जसं ते पुष्प कसं असतं परिमळ